नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर टी.डी. महानवर। आज आपण बीकॉम भाग 3 या वर्गासाठी असणारा जो सक्तीचा किंवा कंपल्सरी विषय आहे तो म्हणजे मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिस आणि त्यामधील पेपर पहिला आणि त्यामध्ये आपण पाठीमागं जो अभ्यासक्रम विचारात घेतलेला आहे त्या अभ्यासक्रमातील पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला मॉडर्न मॅनेजमेंट थेरी यामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी जे योगदान दिलेलं आहे त्यामध्ये विशेषतः मायकेल पोर्टर यांनी कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज या नावाची संकल्पना सांगितलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आज कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये मीनिंग अँड फीचर्स या घटकावर आजच्या व्याख्यानामध्ये भर दिला जाणार आहे। त्यामध्ये आपल्याला माहित आहे की सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये सामान्यपणे एकाच व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला अनेक स्पर्धक असतात किंवा एकाच प्रकारचं उत्पादन करणाऱ्या कंपनीला अनेक तशाच प्रकारचं उत्पादन करणारे अनेक उत्पादक त्यांच्याशी स्पर्धा करताना दिसून येतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपला व्यवसाय सर्वाइव्ह किंवा त्या व्यवसायाचं अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये स्पर्धाशक्ती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मायकेल पोर्टर यांनी कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज नावाची संकल्पना सांगितलेली आहे। बरेच वेळा आपल्यासारख्या एखाद्या विद्यार्थिनीला जर आपण म्हटलं की तू अमुक एक व्यवसाय कर, समजा आपण बाजारपेठेमध्ये पाहिलं तर त्या बाजारपेठेमध्ये एकाच परिसरामध्ये अनेक सामान्यपणे मग समजा कापड दुकान असतील, भांड्याची दुकान असतील किंवा अन्य प्रकारची दुकानं असतात आणि मग अशा ज्या ठिकाणी अनेक दुकानं आहेत, अनेक व्यवसाय आहेत, अशा व्यवसायात माझ्या व्यवसायाची भर, अशा प्रकारचं उत्तर किंवा मग माझ्या व्यवसायाला कोण विचारणार आहे अशा प्रकारचं उत्तर येण्याची शक्यता असते आणि त्या अनुषंगानं आपण जर विचार केला तर अशाच स्पर्धेमध्ये आपल्याला आपला व्यवसाय लॉन्च करावा लागेल आणि आपली व्यवसायाची होडी ही या स्पर्धेमध्ये कशी यशस्वीपणे वाटचाल करू शकते याचं उत्तर हे मायकेल पोर्टर यांनी दिलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक संघटनेकडे साधनसामग्री व क्षमता उपलब्ध असतात, पण त्यामधील ठराविकच संस्था या अधिक यशस्वी होताना आपल्याला दिसून येतं। त्यामध्ये आपल्या या प्रास्ताविकामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की each organization has all type of resources and capacity, but some specific industry gets higher gain than other competitive organization. म्हणजे प्रत्येक संस्थेकडे सर्व प्रकारचं रिसोर्सेस साधन सामग्री असते, पण त्यातील काही विशिष्टच संस्था या स्पर्धेमध्ये यशस्वी होताना दिसतात। उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की IPL किंवा अन्य प्रकारच्या ज्या क्रिकेट टीम आहेत या प्रत्येक टीम मध्ये हे खूप छान सदस्य किंवा खेळाडू निवडलेले असतात, पण त्या टीम मधून एखादाच संघ सातत्यानं यशस्वी होतो। या मागचं गमक काय असतं तर त्यांनी कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज या संकल्पनेच्या अनुषंगानं विचार केलेला असतो। अर्थात ही संकल्पना आपण
सविस्तर पुढे विचारात घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या शहरामध्ये विशिष्ट संस्था असतात, शैक्षणिक संस्था, पण त्या एकाच शैक्षणिक संस्थेकडे लोकांचा जास्त ओढा असतो because is also leading in that sector which gaining competitive advantage because these organizations utilized their full capacity effectively. It has required consistent and persistent efforts. हे फार महत्वाचं आहे की आपल्याला जर आपला व्यवसाय यशस्वी करायचा असेल किंवा ते यश टिकवायचं असेल तर we have required consistent and persistent efforts. सातत्य हे फार महत्वाचं असतं. आणि त्यामध्ये असं एक वाक्य म्हटलेलं आहे की प्रॅक्टिस इज नॉट अन ऍक्ट बट इट इज अ रेग्युलर ऍक्टिव्हिटी. म्हणजे ही आपली ऍक्टिव्हिटी ही रेग्युलर असली पाहिजे, प्रॅक्टिसेस रेग्युलर असली पाहिजेत, तरच जनमानसामध्ये त्या संस्थेबद्दल किंवा तुमच्या उत्पादनाबद्दल, सेवेबद्दल चांगलं मत तयार होतं. त्यानंतर आपण विचार करणार आहोत concept of competitive advantage. Competitive advantage is what set an organization apart, that is its distinct edge. That distinct edge comes from organizational core competencies which might be in the form of organizational capabilities. The organization does something that others cannot do or does it better than others can do it. रॉबिन्स अँड मेरी कोल्टर यांनी ही व्याख्या सांगितलेली आहे. आता थोडंसं आपण या व्याख्येच्या सविस्तर त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज इज व्हॉट सेट अन ऑर्गनायझेशन अपार्ट. अशा प्रकारची संस्था असते की त्यांच्याकडे डिस्टिंक्ट एज म्हणजे इतरांच्या पेक्षा काहीतरी वेगळं पण असतं. आणि हे कशातून येतं तर ऑर्गनायझेशनल कोर कॉम्पिटन्सीज. त्या संस्थेकडे ज्या काही गाभाभूत सक्षमता असतात त्या सक्षमतेच्या जोरावर त्यांनी त्यांचं आपलं वेगळेपण जपलेलं असतं. विच माइट बी द फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशनल कॅपेबिलिटीज. द ऑर्गनायझेशन डज समथिंग दॅट अदर कॅनॉट डू. असं काही करतात की इतरांना ते जमत नाही, मात्र त्या संस्था त्या पद्धतीनं वेगळं काम करून देतात आणि इतरांच्या पेक्षा चांगलं काम करतात. त्याचा परिणाम त्यांना त्या स्पर्धेमध्ये ॲडव्हान्टेज घेण्यासाठी उपयोगी ठरत असतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की स्पर्धात्मक फायदा ही संघटनेचे वेगळेपण ठरविणारी गोष्ट आहे. त्यातून संघटना खास वरचढ असल्याचे दिसते. हे विशेष श्रेष्ठत्व संघटनेच्या गाभाभूत सक्षमतेतून निर्माण केलेले असते. इतरांना करता येणारी एखादी गोष्ट संघटना करते आणि इतरांच्या पेक्षा काही गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे जर केल्या तर त्या आधारावर संस्थेला स्पर्धात्मक फायदा विकसित करता येतो. दुसरी जी व्याख्या आहे ती म्हणजे कॅपेबिलिटी ऑफ सर्कमटन्स that enables a corporation to earn higher than average profit in particular industry. स्टोनर अँड गिल्बर्ट यांनी ही व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये विशिष्ट उद्योगधंद्यामध्ये एखादी कंपनी सरासरीपेक्षा जास्त नफा ज्या क्षमतेमुळे किंवा परिस्थितीमुळे कमावू शकते त्याला स्पर्धात्मक फायदा असे म्हणतात. आता समान पातळीवर काम करणाऱ्या एखाद्या वाहन क्षेत्रामध्ये आपण पाहतो की एकाच प्रकारची उदाहरणार्थ 4 चाकी वाहनं आहेत. या वाहनामध्ये किंवा कार सेगमेंटमध्ये आपल्या देशामध्ये अनेक कंपन्या आहेत, पण त्यातल्या काहीच कंपन्यांचा बाजारातील हिस्सा हा जास्त आहे. याचं कारण काय तर या कंपन्या इतरांच्या पेक्षा चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवतात आणि त्यामुळे त्यांचा सरासरी
नफा हा इतर कंपन्यांच्या स्पर्धात्मक कंपन्यांपेक्षा जास्त असल्याचं आपणाला दिसून येतं. आणि म्हणून मायकेल पोर्टर आयडेंटिफाइड 3 strategies that business can use to tackle these strategies in proper way. It includes cost leadership. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? खर्च फायदा. दुसरं आहे डिफरन्शिएशन, म्हणजेच आपण इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत, त्यालाच विभेदन असं म्हटलं जातं. आणि तिसरं आहे फोकस, म्हणजेच लक्ष केंद्रित बाजारपेठ. आता हे जे आहे कॉस्ट लीडरशिप याबद्दल आपण किंवा विभेदीकरण आणि लक्ष केंद्रित बाजारपेठ याबद्दल आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोतच. त्यानंतर आपल्याला याच अनुषंगाने आणखीन काही चर्चा करायची आहे. त्यामध्ये in business a competitive advantage is attribute that allows an organization to outperform its competitors. म्हणजे यांचा जो परफॉर्म आहे तो इतर स्पर्धकापेक्षा आउटस्टँडिंग असतो. Competitive advantage may include access to natural resources such as high grade ores or low cost power source, highly skilled labor, geographical location, high entry barriers and access to new technology. अर्थात हा जो कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आपल्याला मिळवता येतो तो कसा आहे? टू नॅचरल रिसोर्सेस, ॲक्सेस टू नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे आपल्या साधन सामग्रीचा आपण अतिशय पर्याप्त नव्हे तर कमाल उपयोग केला तर आपला सरासरी उत्पादन खर्च कमी होतो. त्यानंतर लो कॉस्ट पॉवर सोर्स, म्हणजे आपल्याला जे सोर्सेस आहेत हे सोर्सेस आपल्याला किमान खर्चामध्ये उपलब्ध झाले पाहिजेत. आज आपण पाहतो की नव्या नव्या संकल्पना आलेल्या आहेत. म्हणजे एखादी कंपनी एखादं इंजिन तयार करत असेल तर ते सर्व इंजिनचे स्पेअर पार्ट सुटे भाग स्वतः तयार करण्यामध्ये खर्च किंवा आपली गुंतवणूक न करता हे सर्व स्पेअर्स आउटसोर्सिंग केले जातात. इव्हन आपण पाहतो की लेबरच्या बाबतीमध्ये किंवा कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला आज आउटसोर्सिंग केलं जातं. याचा परिणाम काय होतो तर आपल्याला जे सोर्स आहे तो कमी खर्चामध्ये उपलब्ध होतो. हायली स्किल्ड लेबर, म्हणजे आपला कर्मचारी हा जर हायली स्किल्ड असेल तर त्याचा फायदा त्या संस्थेच्या विकासासाठी होत असतो. जॉग्राफिकल लोकेशन, हाय एंट्री बॅरियर्स, म्हणजे ज्यावेळी सुरुवातीला आपण त्या एखाद्या संस्थेमध्ये किंवा त्या उत्पादनामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला अनेक अडथळे असतात, परंतु अशा अनेक अडथळे पार करण्यास बाकीचे लोक हे सहजासहजी तयार होत नाहीत. जसं आपण पाहूया की ISO असेल किंवा क्वालिटी कंट्रोल असेल, क्वालिटी एनहान्समेंट प्रोग्राम असेल किंवा अन्य प्रकारची सर्टिफिकेशन्स असतील आणि ही सर्टिफिकेशन्स आपण जर घेतली नाहीत तर आपल्याला थर्ड पार्टी अप्रिशिएशन मिळत नाही. आणि म्हणून थर्ड पार्टी अप्रिशिएशन आपल्याला मिळवायचं असेल तर इट हॅज रिक्वायर्ड हाय एंट्री बॅरियर्स टू कम अक्रॉस दिस बॅरियर्स. ॲक्सेस टू न्यू टेक्नॉलॉजी, आपण नव्या टेक्नॉलॉजी बरोबर जर गेलो तर निश्चितच नवी गोष्ट ही ग्राहकांना आवडते. अशा पद्धतीनं आपल्याला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज बद्दल थोडक्यात सांगता येईल. व्हॅल्यू प्रपोर्शन इज important in competitive advantage. The value proportion is effective. It offers clients better and greater value. Better and greater value. वाक्य रचना पहा. The value proportion is effective. It offers clients better and greater value. आपल्याला माहिती आहे की किंमत त्याचबरोबर मूल्य या सर्व गोष्टीचा जर विचार केला आणि खर्च, म्हणजे खर्च ही संकल्पना वेगळी आहे, किंमत ही संकल्पना वेगळी आहे
आणि व्हॅल्यू ही सुद्धा संकल्पना वेगळी आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की तुमच्या किमतीपेक्षा तुमच्या किमतीपेक्षा ग्राहकांना त्याचं मूल्य हे अधिक वाटलं पाहिजे. अधिक मूल्य असणारी वस्तू आपल्याला कमी किमतीत मिळाली तर तिथं आपल्याला जास्त आनंद होत असतो किंवा आपली समाधानाची पातळी देखील वाढत असते. इट कॅन प्रोड्यूस कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज टू प्रोडक्ट और सर्व्हिस. अर्थात आपल्याला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या बाबतीमध्ये सुद्धा हा ॲडव्हान्टेज घेता येतो. द व्हॅल्यू प्रपोर्शन कॅन इन्क्रीज कस्टमर एक्सपेक्टेशन अँड चॉईसेस. बरोबर आहे की ग्राहकाला त्यामध्ये कस्टमर एक्सपेक्टेशन्स जे आहेत आणि चॉईसेस आहेत हे जर आपण त्यांना दिले, अल्टरनेटिव्ह पर्याय दिले किंवा अल्टरनेटिव्ह दिले तर आपल्याला त्यातून ग्राहक वर्ग हा अधिक प्रमाणात टिकवून ठेवता येतो किंवा वेगवेगळ्या वर्गातील, जसं आपण बघतो की कारचा जर विचार केला तर आपल्याला नवीन कार 4.5 लाखापासून अगदी एकाच कंपनीची 25 लाखापर्यंत उपलब्ध आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या कॅटेगरी आहेत व्यवस्थेमधील. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जो वर्ग असतो त्या वर्गाच्या गरजेप्रमाणे सर्व लोकांसाठी एकच कंपनी जर कार देत असेल तर त्याच कंपनीच्या कार अधिक विकताना आपल्याला दिसून येतात. त्याच्याऐवजी आपण एकदम 20 लाखाची 25 लाखाची कार ठेवली तर हाय प्रोफाईल वर्ग आणि त्यामधलाही अन्य कंपन्याकडे डायव्हर्ट होणारा वर्ग आपल्याला दिसतो. आणि म्हणून मग आपल्या वाट्याला किती ग्राहक येणार हाही महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्याला चॉईस, व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट हा देखील मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे. Michael Porter stated that 2 ways for achieving competitive advantage, त्यामध्ये cost advantage, differentiation advantage is when business provides better products and services other than competitors. In Porter's view, strategic management should be concerned with the sustaining business in competitive advantage. महत्वाचं काय तर यामध्ये आपल्याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट याच्यावर देखील भर देण्याची गरज आहे. त्यानंतर आपण विचारात घेणार आहोत फीचर्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. त्यामध्ये ऑर्गनायझेशन इन्व्हॉल्व्स अँड कॉम्पिटिशन इन मार्केट अँड हार्वेस्ट कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. म्हणजे यामध्ये काय असतं तर कंपनी ही स्पर्धेमध्ये सर्व ताकदीनिशी शक्तीनी काय झाली पाहिजे, उतरली पाहिजे किंवा ती संस्था स्पर्धेमध्ये उतरण्याच्या मानसिकतेमध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून अग्रभागी राहणं हा भाग महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपण एखादा उपक्रम असेल तर त्यामध्ये आपण अग्रभागी न राहता बाजूला राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जसा एखादा खेळाडू असतो आणि तो खेळाडू हा त्या टीमचं नेतृत्व करत असतो आणि त्यामध्ये तो हिरिरीनं भाग घेत असतो, त्या पद्धतीनं अन्य स्पर्धकांमध्ये आपण देखील अग्रभागी राहण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. द ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड्स हाय क्वालिटी ऑफ सर्व्हिस और प्रोडक्ट अँड कस्टमर्स प्रिफर्स फर्स्ट रादर दॅन अदर प्रोडक्ट और सर्व्हिस. म्हणजे काय तर संस्थेच्या वस्तू व सेवेबाबत बाजारपेठेत सर्वात उत्कृष्टता असणं हे फार महत्वाचं आहे. तरच ग्राहक आपली वस्तू किंवा सेवा याला पहिला पसंतीक्रम देण्याची गरज असते. कॉम्पिटिटिव्ह advantage is a strategy of organization
ही एक काय आहे तर व्यूहरचना आहे. म्हणजे आपण आपल्या स्पर्धकावर मात करण्यासाठी आपल्याला व्यूहरचना करणं गरजेचं आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, गनिमी कावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी संख्याबळाच्या आधारावर, गनिमी काव्याच्या आधारावर आपलं स्वातंत्र्य निर्माण केलं, हे आपणा सर्वांना माहित आहे. त्या पद्धतीनं आपण आपल्या व्यवसायामध्ये देखील गनिमी कावा म्हणजेच यामध्ये आपल्याला काही ग्राहकाची फसवणूक करायची नाही, परंतु स्पर्धकापेक्षा चांगल्या पद्धतीची सेवा आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला देण्याच्या दृष्टिकोनातून, हा सकारात्मक दृष्टिकोनातून गनिमी कावा किंवा स्ट्रॅटेजी आवश्यक आहे. त्यानंतर इट इन्व्हॉल्व्स क्रिएटिंग देअर नेम, फेम अँड स्टेटस इन मार्केट. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपलं नाव लौकिक निर्माण करायचं, त्यातून आपल्याला प्रसिद्धी मिळवायची, फेमस, नेम अँड फेम. फेम म्हणजे फेमस अँड स्टेटस म्हणजे आपला एक दर्जा बाजारपेठेत निर्माण करायचा आहे. आणि त्या दर्जा निर्माण केल्यामुळं आपला बाजारपेठेत एक दबदबा निर्माण झाला पाहिजे. आपण पाहतो की भारतामध्ये पूर्वी असं म्हटलं जातं की 20 बिग हाऊसेस इन इंडिया. म्हणजे एक विशिष्ट क्षेत्र म्हटलं की एका विशिष्ट उद्योजकाचं किंवा कंपनीचं नाव. IT क्षेत्र म्हटलं की आपण काय म्हणतो, इन्फोसिस. म्हणजे त्या पद्धतीनं, म्हणजे तिथं त्यांना चॅलेंज करणारे अन्य संस्था आहेत, परंतु त्यांचा आज मार्केटमध्ये तशा पद्धतीनं, किंवा TCS अशा पद्धतीचा एक दबदबा समाज व्यवस्थेमध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे. अलीकडे आपण पाहतो की रिलायन्स यांनी तशा प्रकारची स्ट्रॅटेजी केल्याचं आपणाला दिसून येतो. त्यामध्ये आपण म्हणतो की जिओ. त्या पद्धतीनं ऑर्गनायझेशन टेकिंग एफर्ट्स ॲट प्रोडक्शन अँड मार्केटिंग लेवल फॉर टेकिंग कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. म्हणजे केवळ आपण उत्पादनावर भर देणारच आहोत, पण त्याच्याही पुढे आपल्याला विपणनावर देखील भर देण्याची गरज आहे. म्हणजे दोन्ही पातळ्यावर आपल्याला काम करायचं आहे. इट इज लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक ड्राईव्ह. म्हणजे आपण तात्पुरता उत्साह दाखवून उपयोग नाही, तर ही जी व्यूहरचना आहे ती दीर्घकाळ आपल्याला चालवायची आहे. इट प्लेज अ रोल ऑफ बेस्ट प्लेयर रादर दॅन अदर कॉम्पिटिटिव्ह ऑर्गनायझेशन. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या स्पर्धेतला एक चांगला खेळाडू म्हणून काम करायचं आहे. आणि खिलाडू वृत्ती त्यामध्ये आपली असणं गरजेचं आहे. ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ मॅनेजमेंट आर डन फॉर द पर्पज ऑफ टेकिंग कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. म्हणजे व्यवस्थापन काय करत असतं, तर सर्व प्रकारच्या क्रिया या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करीत असतं. या प्रयत्नाच्या माग काय आहे, तर आपल्याला स्पर्धात्मक फायदा घ्यायचा आहे. नंतर एलिमेंट्स ऑफ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज चे घटक, स्पर्धात्मक फायद्याचे घटक. त्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज इज वन टाइप ऑफ गेम. इट इन्क्लुड्स स्ट्रॅटेजी अँड इट इन्व्हॉल्व्स. म्हणजे हे काय आहे, तर ही एक प्रकारे खेळ आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर स्ट्रॅटेजी करावयाची आहे. आणि त्यामध्ये या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणजे काय आहे, तर त्याला आपण म्हणूया की स्पर्धात्मक कॉम्पिटिटिव्ह इंटेलिजन्स. त्याला म्हटलेलं आहे कॉम्पिटिटिव्ह इंटेलिजन्स. मराठीमध्ये त्याला असं म्हटलेलं आहे की स्पर्धात्मक गुप्त वार्ता. म्हणजे त्या संघटनेनं आपल्या संस्थेचे काही गुपित निर्माण केली पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की पेटेंट, कॉपीराइट यासारखे जे शब्द प्रयोग वापरले जातात, की आपली जी प्रक्रिया आहे, आपलं जे तंत्रज्ञान आहे, आपली जी कार्यपद्धती आहे, आपला जो स्ट्रॅटेजी आहे, आपला जो प्लॅन आहे, हा इतरांना समजता कामा नये. नाहीतर मग तुमची कॉपी दुसरे लोक करतील
आणि तुमच्यासारखंच उत्पादन देतील. आणि म्हणून स्ट्रॅटेजी, गुप्त वार्तेची स्ट्रॅटेजी हे फार महत्वाची आहे. त्यामध्ये त्या अनुषंगानं आपल्याकडे असणारा रिसर्च, त्यामध्ये होणारी डेव्हलपमेंट, भविष्य काळात आपण जे प्रॉडक्ट लॉन्च करणार आहोत त्या प्रॉडक्टची माहिती असता कामा नये किंवा ते गुपित बाहेर जाता कामा नये. त्यानंतर प्रोडक्शन कॉस्ट, आपण जे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एफर्ट्स घेणार आहोत आणि आपला उत्पादन खर्च कमी झाला की आपण काय करणार, तर कमी किमतीनं ते उत्पादन बाजारपेठेत लॉन्च करणार. त्यावेळी त्या स्पर्धकाला आपली उत्पादन खर्च त्याचा अधिकच असल्यामुळं प्रश्न पडतो आणि आपोआपच आपण कमी किमतीच्या आधारावर बाजारपेठेत मागणी वाढवू शकतो. प्राइसिंग पॉलिसी म्हणजे आपलं किंमत धोरण असेल, डिस्ट्रीब्युशन चॅनल असेल किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटची पॉलिसी असेल, मार्केट अँड टेक्निक म्हणजेच आपलं तंत्रज्ञान असेल, या अनुषंगानं गुप्त वार्ता महत्वाची आहे. कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ, याचा अर्थ काय आहे, तर स्पर्धात्मक बळ. म्हणजे आपलं जे स्पर्धात्मक बळ आहे हे खरं पाहिलं तर आपल्या मनुष्यबळावर आधारित आहे. आणि म्हणून ज्या उद्योजकाला मनुष्यबळाचं महत्व समजलेलं आहे तो उद्योजक आपला मनुष्यबळ अतिशय तज्ञ, कुशल, अनुभवी, त्याचबरोबर त्याच्या प्रशिक्षणावर खर्च करण्याची भूमिका तो रिटेन आपल्याला कसा करता येईल, त्याचबरोबर त्याला तंत्रज्ञानाने युक्त कसं विकसित करता येईल या दृष्टिकोनातून आपली स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्यबळ ही आपली काय आहे, ताकद आहे. कॉम्पिटिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे आपली स्पर्धात्मक माहिती जी आहे, म्हणजे आपल्याकडे असणारी जी माहिती आहे ती कशी गुप्त राहील किंवा आपली जी सर्व प्रोसेस आहे ती प्रोसेस, तंत्रज्ञान आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आपला प्लॅन माहीत असणं गरजेचं आहे आणि तो त्यांच्याशी शेअर केला पाहिजे. म्हणजे आपण कशासाठी हे करतो आहोत याबद्दलही आपले सहकारी सजग असणं गरजेचं आहे. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह रिस्क, याला पण म्हणूया की स्पर्धात्मक जोखीम. तिथं म्हटलेलं आहे की त्याला एक शब्द आहे की नो रिस्क नो प्रॉफिट, नो पेन नो गेन. आणखीन एक शब्द आहे नो पेन नो गेन. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण खूप छान आनंदामध्ये जगावं, पण खूप आनंदात जगण्यामुळं किंवा त्या आनंदासाठी आपण जर काहीच काम करत नसू, आपल्याला जर काहीच त्रास होत नसेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा गेन मिळणार नाही. की जसं जास्त मार्क्स मिळवण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो. अभ्यास करण्याची मानसिकता आपली सहज नसते, परंतु जो आपण अधिकचा अभ्यास करतो, परिश्रम करतो, त्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. आणि म्हणून नो पेन नो गेन, तसं नो रिस्क नो प्रॉफिट. आणि म्हणून आपण ही रिस्क स्वीकारली पाहिजे आणि ती कशी असली पाहिजे, कॅल्क्युलेटेड असली पाहिजे आणि ती आंधळी नसावी. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह चेंज म्हणजे बदलाला सामोरं जाण्याची आपली मानसिकता असली पाहिजे. हे बदल टेक्नॉलॉजीमध्ये असतात, मार्केटिंगमध्ये असतात, प्रोडक्शनच्या अनुषंगाने असतात, त्याचबरोबर पर्यावरणाच्या अनुषंगाने असतात आणि त्या बदल स्वीकारताना सुद्धा आपला परफॉर्मन्स हा हाय लेवलचा असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला चेंज मॅनेजमेंट देखील जमलं पाहिजे. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एज, त्याला म्हटलंय कंसामध्ये टोक, म्हणजे आपल्याला स्पर्धात्मक टोक गाठता आलं पाहिजे. म्हणजे एका विशिष्ट पातळीवर आपली एक उंची निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्या शिखरावर तुम्ही एकदा पोहोचला की बाकीचे सर्व स्पर्धक हे आपल्या खाली असतात आणि त्या पद्धतीनं तुम्हाला हे स्पर्धात्मक टोक गाठावं लागतं.
तर अशा पद्धतीनं कॉम्पिटेटिव्ह इंटेलिजन्स, कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ, कॉम्पिटेटिव्ह इन्फॉर्मेशन, कॉम्पिटेटिव्ह रिस्क, competitive change and competitive age. These are the basic elements of competitive advantage. These are the characteristics of competitive advantage. तर अशा पद्धतीनं आज आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे. यानंतर आपणाला अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा डायरेक्ट व्याख्यानाचं आयोजन केलं जाईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल लाईक करा आणि विशेषतः सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला तुमच्या या मोबाईलवर नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकते. धन्यवाद. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार.